विकासभाऊ घाटोले यांचा या ठिकाणी कारला ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे। विकासभाऊ घाटोले यांना विनंती की आपला सन्मान घेण्यासाठी यायचं आहे। तो सन्मान देण्यासाठी मच्छिंद्र फाटक व रवींद्र जांभूळकर यांना विनंती की तो सन्मान देण्यासाठी यायचे। माऊली उलावळे यांना विनंती की तो सन्मान देण्यासाठी यायचे। या लोकार्पण सोहळ्यासाठी आज या ठिकाणी प्रमुख जे उपस्थिती राहिली ती माननीय पांडुरंगजी बनसोडे इतिहास संशोधक, माननीय श्री श्रीरंग आप्पा बार्रे खासदार मावळ, तसेच माननीय दीपक शेठ उळावळे, माननीय किरण भाऊ उळावळे, शरद भाऊ उळावळे, भाई मोरे, त्यानंतर सायलीताई बोत्रे, संजयजी जाधव पोलीस पाटील, रेश्माताई देवकर, त्याचप्रमाणे कारला गावच्या माजी सरपंच अश्विनीताई सागर उळावळे, सौ रुपाली विनोद उळावळे, माननीय प्रदीप शिवराम उळावळे, तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये शिववाख्याते माननीय ॲडव्होकेट रवींद्र सर यादव, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ कारला ग्रामपंचायत, तसेच या ठिकाणी वेळोवेळी बरेचसे शिवप्रेमी या स्मारकासाठी देणगीदार असे अनेक जण उपस्थित राहून त्यांनी उपस्थिती दाखवली। त्याचप्रमाणे या ठिकाणी आलेल्या अनेक मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करण्याचा प्रयत्न भाऊसाहेब फुलवळे यांनी केला, त्याचप्रमाणे आयोजकांनी केला। यामध्ये अनेक जणांची नावांचा उल्लेख करणं देखील शक्य नाही। अनेक लोकांनी या ठिकाणी खूप मनापासून देणगी केलेली आहे। त्या सर्वांचं मी आपल्या गावाच्या वतीने मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमासाठी सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले, आवर्जून या ठिकाणी वेळ दिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो आणि कारला ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं हृदयापासून आभार मानतो। तसेच या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती। आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर पटेकर यांना विनंती की आपण आजच्या या कार्यक्रमासाठी अजूनही आपल्या उपस्थितांपैकी कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर आवर्जून इथे येऊन मनोगत व्यक्त करावं। माननीय फुलचंदजी यांचा सत्कार कैलास भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो।